गाडी दिसतीये का आपली खाली? गाडी नसायला पाहिजे, मग मज्जा येणार आहे. गाडी चोरीला गेली आपली. खरंच गाडी नाही खाली. आई शप्पथ दाखवायचे ह्यामधल्या लेण्या वगैरे तुम्हाला दाखवल मी. याच्या अगोदर तुम्ही हे लुक बघा. दिस इज वेअर आय एम करंटली. बीडचं बस स्टँड आहे. औरंगाबादला जायचं होतं आज, त्याच्यामुळं सॉरी छत्रपती संभाजीनगरला जायचं होतं आज, त्याच्यामुळे इकडे आलो आहे. बस स्टँडमध्ये बसच नाही येतं, त्याच्यामुळं गाडीवर चाललो आहे. ही गाडी आहे, हा मी आहे, आणि गाडीचं माझं बाजूचं पिलियन आहे. हे काळं दिसतंय. गाडी आहे. बस नाही येतं, बस स्टँडमध्ये बस नाही येतं, त्याच्यामुळं बस स्टँडमध्ये बस नाही येत, त्याच्यामुळं मी चाललो आहे गाडीवर. मिळतो तुम्हाला मी आता औरंगाबाद तुम्हाला क्लिप दाखवतो काहीतरी. सुरू करूया. गणपती बाप्पा मोरया करून सरका आम्हाला गाडीवर. ओके सो बसा. गणपती बाप्पा मोरया. गेवराईच्या रस्त्याने जायचे. नाही, बीडच्या बस स्टँडमधून निघालो आता आम्ही. आता सरळ जायचं औरंगाबाद संभाजीनगरला. अगोदर गाडीमध्ये पेट्रोल टाकूया, हिचं पोट भरूया. हिचं पोट भरल्यानंतर मग निघूया. बसनंच जायचं होतं, पण बस स्टँडमध्ये बसच अवेलेबल नाही येतं. त्या ज्या बस होत्या त्या चार्जिंगवरच्या बस होत्या, चार्जिंग होत नव्हतं त्याच्या बसवर. त्याच्यामुळं म्हणलं आता पर्याय नाही बघा, त्याच्यामुळं गाडी घेऊन जायचं ठरवलं. चला निघूया. घातलंस, लॉक केलंस? वा 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 वा. खाली सांडू नका प्लीज, सांडू नका खाली. फक्त 700 रुपये. NH52 नॅशनल हायवे 52. चहा प्यायला थांबलोत. चहा आय थिंक चहाच्या ऐवजी नाश्ताच करेल. मस्त वातावरण बघा, खूप शांत वातावरण आहे. आणि आम्ही बसलो. हे हेमलेट ज्याचे TVSने पैसे घेतले होते, लक्षात ठेवा, याच्याहून पैसे घेतलेत. आणि यानं सगळा व्हिडिओ खराब केला. तो जो व्हिडिओ होता त्याची क्लिप बरोबर आडवी काढायची, उभी काढली होती है ना. यानं खराब केला हे व्हिडिओ. जाऊ द्या. या चहा प्यायला या. नमस्ते. चहाचं नाव आहे आबा. म्हणतो ना भया आबा. या नाश्ता करायला बसलो. आणि ही औरंगाबाद 1 घंटा लांब आहे. या नाश्ता करायला. ये तुला निवड हे झालंय आता काय तुला पापड ह्याच्यावानी करतो काय म्हणते ना नाव चला तिकडं चुका. पाव प्लस रस्सा प्लस शेव इज इक्वल टू मिसळ. पहिला घास घ्या. पहिला आहे, तिसरा घास आहे. तुमच्यासाठी पहिला घास आहे.
लक्षात ठेवा. हे बरं तिथे जायचं आपल्याला, इथे एक्झामिनेशन डिपार्टमेंटमध्ये जावं लागेल ना. बोलतो तुम्हाला थोड्या वेळात. कुठं जंगलात आलो आहे मी. जस्ट किडिंग गाईज, मी युनिव्हर्सिटीमध्ये आहे. अरे युनिव्हर्सिटी एवढी मोठी आहे ही, कुठं बी किलोमीटरने का पळावं लागतंय. किलोमीटर पळतोय माहिती आहे का मी. किलोमीटर दाखवतो तुम्हाला मी. युनिव्हर्सिटी सुंदर तर आहे. राजश्री शाहू महाराज परीक्षा भवन. हे डस्टर आहे. डस्टर म्हणजे ते सर नाहीत का पुसत, ते डस्टर आहे. त्याच्यानंतर सांगायचं झालं तर वरून मस्त आहे पूर्ण युनिव्हर्सिटी कमी आणि एक मोठं शहर असं वाटतंय. युनिव्हर्सिटी कमी आणि पूर्ण बिल्डिंग दिसते. कॅमेरे आहेत. मस्त आहे यार, वातावरण शांत आहे. जास्त लेकरांचा गोंधळ नाही, काय नाही. एकदम मस्त वाटतंय. पुढच्या वर्षी इथेच ॲडमिशन घ्यायला पाहिजे मी. मला वाटतंय की पुढच्या वर्षी ह्याच युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घ्यायला पाहिजे मी. वातावरण बलभीम कॉलेजच्या युनिव्हर्सिटी, बामू युनिव्हर्सिटी इथं आलो होतो. BCAचा लास्ट इयरचा रिझल्ट ESBमध्ये राहिला होता म्हणून है ना, दाखवायला इथं आलो आहे. तर हे म्हणतायत की कॉलेजमध्येच होतं ते, कॉलेजमध्ये तिकडं यायची गरज नाही. आणि कॉलेजवाले म्हणलेत डिरेक्टली म्हणले इथं लागल तुला तर वेळ लागल, नाही तुला घाई असेल तर युनिव्हर्सिटीमध्ये जा. आता नवीन मला कोर्सला ॲडमिशन घ्यायचं आहे, नवीन ॲडमिशन मिळत नाही आहे कारण की ESBमध्ये राहिलं आहे म्हणून. अडचणच आहे फार. ह्याच्या भीतरच झालं आहे सगळं सेम टू सेम. वातावरण मस्त एकदम छान आहे. इकोसिस्टम इथलं बघायचं झालं तर एकदम मस्त अभ्यासासारखं आहे. इकोसिस्टम खूप छान आहे. इफ यू नो व्हॉट आय मीन. इकोसिस्टम मस्त आहे इथलं. आपल्याला पण असंच इकोसिस्टम बिल्ड करायचे भावांनो. सोबत राहा आपल्या, इकोसिस्टम बनवू आपण. आता मला लघवी आली, लघवीला कुठं जाऊ मी, जाणार ही तुम्ही मस्तपैकी बघू नका तुम्ही. माझा फोन दिला. युनिव्हर्सिटीमध्ये आलो आहे. आता युनिव्हर्सिटी तुम्हाला पूर्ण फिरून दाखवतो मी. हे आपलं असं असेल लुक. युनिव्हर्सिटी तुम्हाला मी पूर्ण फिरून दाखवतो बघा. हे पाठीमागं युनिव्हर्सिटीमधलं जे आहे हे परीक्षा भवन आहे युनिव्हर्सिटीचं. या परीक्षा भवनामध्ये सगळ्या गोष्टी ज्या परीक्षा रिलेटेड आहेत ना त्या सोल्व करतात ह्या ठिकाणी. जसं की PhD म्हणजे बॅचलर्स डिग्री, मास्टर्स डिग्री आहे ना, त्यानंतर डॉक्टरच्या डिग्री, सगळ्या डिग्रींचं जे आहे ना हे PhDचं इथं ऑफिस आहे, तिथं आलो होतो मी, काम होतं म्हणून. त्याच्यानंतर आता फर्स्ट टाईम आलो आहे, ऑफकोर्स आय मीन सेकंड टाईम आहे. फर्स्ट टाईम आलो होतो त्यावेळेस जास्त फिरणं नाही झालं, कामानिमित्त आलो, काम झालं की लगेच मग निघून गेलो. आता सेकंड टाईम आलो. आता वेळ आहे थोडासा, क्लासेसलाही पेपर म्हणजे शेड्यूल केलं तर वेळ आहे. तर ह्या पूर्ण वेळाचं युटिलायझेशन करून तुम्हाला सर्वांना मी युनिव्हर्सिटी दाखवतो. बघा किती सुंदर आहे. आणि प्रत्येक एका हॉबीज, प्रत्येक एका आर्टसाठी, प्रत्येक एका छोट्या जे की आहे ते छोटं नाही म्हणता येणार बाळांनो, कारण की खूप मोठं वास्ट त्याच्यामध्ये तुम्हाला स्कोप आहे. प्रत्येक एका स्किलसाठी, प्रत्येक एका स्कीमसाठी, प्रत्येक एका निशसाठी वेगवेगळं भवन आहे आणि खूप सुंदर आहे. तुम्हाला दाखवतो मी सर्वांना. थोडा वेळ माझ्यासोबत राहा. मी तुम्हाला या कॅमेऱ्यानं सगळं दाखवतो. युनिव्हर्सिटी फ्रंट गाडीवर असेल मी, तुम्हाला सगळं दाखवेल मी. ज्या ठिकाणी वाटेल की उतरावं लागेल त्या ठिकाणी उतरून तुम्हाला सर्वांना दाखवेल मी. ठीक आहे. सो सेफ्टी फर्स्ट, हेल्मेट ले लो. 400 किलोमीटर चालली गाडी. ऑलमोस्ट 400 किलोमीटर झाली आहे गाडी. ये आता जातोय आणखी 100 किलोमीटरमध्ये 500 किलोमीटर होते. नंतर 500-550मध्ये गाडीची पहिली सर्व्हिसिंग असेल. मज्जा येणार आहे फार. चला तुम्हाला सगळं दाखवतो मी. अगोदर ह्या साईडला दाखवतो तुम्हाला मी, ह्या साईडला आहे काय सगळं दाखवतो. सगळं दाखवायचं मला करांना माझ्या. हे बघा बाळांनो, ह्या पार्किंग आहे गाड्यांची. ह्या साईडला मलाही माहीत नाही, मी फर्स्ट टाईम बघतोय. सगळं पाण्याची टाकी आहे पाणी पिण्यासाठी त्या ठिकाणी. इकडं काय आहे, परत हेच परीक्षा भवनचं आहे. या साईडला शिस्त व वाणी. ओ माय गॉड. ठीक आहे चला पुढे. इकडं काय आहे, स्थावर विभाग. व्हॉट इज स्थावर?
मस्त आहे हे काय. चला समोरून येऊ अगोदर, नंतर तुम्हाला मी हे दाखवतो काय आहे या ठिकाणी सुद्धा. चला, KRC एक्सटेन्शन युनिट नॉलेज रिसोर्सेस सेंटर, आणि नॉलेज रिसोर्स सेंटर असं आहे. वा छान. अरे युनिव्हर्सिटीमध्ये शेळ्या पण आहेत का आपल्या? वा 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 वा. आय थिंक समोर मंदिर आहे. समोर मंदिर आहे, हनुमान मंदिर आहे. हनुमानाची चांगली खूप छान मूर्ती आहे समोर. हनुमान महाराजांची मूर्ती आहे समोर. त्यानंतर पुढं काय आहे? ज्ञानेश्वरही बसलेले आहेत फोटोजमध्ये. हातपाय धुवून मंदिरात प्रवेश करा. चला, म्हणजे कॉलेजमध्ये जे विद्यार्थ्यांचं भक्तीचं साधन आहे ते सुद्धा आहे, की परीक्षेमध्ये पास होऊ दे म्हणून ह्या ठिकाणी यायचं आणि नारळ फोडायचं. म्हणजे पुजारीची कमाई होती आणि विद्यार्थ्यांचाही, की मी पास होईल आता मी नारळ फोडलं आहे, है ना. चला ठीक आहे, नेगेटिव्ह विचार न करता, नेगेटिव्ह नाही आहे हा विचार ॲक्च्युली. चला, असा विचार न करता परत पूर्ण कॉलेज बघूया. मी सांगितलं की हे आहे नॉलेज रिसोर्सेस सेंटर एक्सटेन्शन. काय आहे नाही माहिती मला, बघू आपण परत नंतर. आता हे व्हिडिओ संपल्यानंतर मी गुगलवर रिसर्च करल आणि तुम्हाला मी छोटीशी क्लिप ॲड करल, त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता. थोडंसं इकडं गेलं तर ह्या ठिकाणी आपल्याला काय मिळतं आहे बघा. या ठिकाणी आपल्याला नॉलेज, हे पण नॉलेज रिसोर्सेस सेंटर आहे. ते एक्सटेन्शन सेंटर होतं, हे नॉलेज रिसोर्सेस सेंटर आहे. काय हे नॉलेज रिसोर्सेस सेंटर आहे. पुढं जायचा प्रयत्न केला तर पुढं काय, पार्किंग, स्टुडंट पार्किंग, अजून काय समोर नाही माहिती मला. हे काय, हे रीडिंग आहे ही. आई शपथ, रीडिंग हॉल आहे. वा 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 वा. हे पार्किंग आहे. ह्या ठिकाणी काय, अरे मामा काय करतात हे मामा? काय आलं मामा खायला? नाही खायला काय नाही. सेंट्रल ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल. ये आता प्लेसमेंट, यांना सांगायचं आमची प्लेसमेंट करा. इकडे येतो मी. अगोदर ह्या साईडचं दाखवतो तुम्हाला मी. काय टुरिझम डिपार्टमेंट आहे. त्यानंतर काय, ताराबाई शिंदे स्टडी सेंटर आहे, लायब्ररी आहे, सायन्स, प्री IAS कोचिंग सेंटर आहे. प्री IAS कोचिंग सेंटर आहे. वा वा वा. हे काय, विलासराव देशमुख डिजिटल स्टुडिओ. फोटो काढतात काय या ठिकाणी? काय, प्री IAS नेट सेट कोचिंग सेंटर. वा 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 वा. डिपार्टमेंट ऑफ टुरिझम ॲडमिनिस्ट्रेशन. खूप छान आहे. हे पूर्ण युनिव्हर्सिटी आहे, पूर्ण हे दिसतं. हे पूर्ण एक कॉलेज, कॉलेज नाही, खूप मोठं कॉलेजांचा संच युनिव्हर्सिटी आहे ही. बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी युनिव्हर्सिटी बनवली होती नाही, त्यांच्या नावानं बनवलेली आहे ही युनिव्हर्सिटी. या ठिकाणी काय नाही माहिती आहे मला. या ठिकाणी काय आहे? फूल है गुलाब का. आता अक्षरशः उडतं एक पाखुळीच आली आणि हेल्मेटमध्ये शिरली माझ्या. 1 सेकंदासाठी मी म्हणलं काय हे. समोर कुठं चाललो आहे काय माहीत नाही. गाडीमध्ये पेट्रोल, हा एक गाडी संपली गाडीतली पेट्रोलची. चला तरी बी कवर बी संपू आपण, अजून सगळं संपून टाकायचं. छत्रपती संभाजीनगर आहे हे. ह्या ठिकाणी समोर लेण्या आहेत असं वाटतंय मला. हे काय, डिपार्टमेंट ऑफ PG आहे, पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी. पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी आहे. पुढं जायचा प्रयत्न केला आपण तर आपल्याला पुढं काय मिळतं आहे बघा. अच्छा, युनिव्हर्सिटीचे 2 गेट आहेत. एक भरपूर दाखवतो तुम्हाला मी. ह्या ठिकाणी ह्या मॅडम आहेत जे की गाडी शिकतायत. बगोळे आहेत, घोडे आहेत. त्यानंतर सांगायचं झालं तर काय आता, ह्या समोरच्या लेण्या आहेत, बुद्धांच्या मूर्ती वगैरे आहेत. अरे खूप छान मूर्त्या आहेत समोर. वरी बघायचं झालं ना तुम्हाला दाखवतो मी. बघा चला, आता गाडी स्लो चालवतो आहे कारण की कॉलेजचा रस्ता आहे, युनिव्हर्सिटीचा रस्ता आहे. हे बघा बुद्धांच्या मूर्त्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की हे शांत वातावरण आहे आणि खूप खूप छान वातावरण आहे. त्याच्यानंतर सांगायचं झालं तर हे बुद्धांच्या मूर्ती आहेत. हे डॉगेश भाऊ नमस्ते. संभालिए को. उसके बाद मूर्त्याच खूप छान आहेत ह्या ठिकाणी. वरी जायची खूप इच्छा आहे पण काय, लुपून ह्युमन वेलफेअर रिसर्च फाउंडेशन. ठीक आहे, बरं पुढं काय अजून. ह्या साईडला काय आहे बघू. नंतर वरी जायची इच्छा, वरी जायचं. चला आता वरी पण जायचं आहे. अगोदर इकडं काय आहे बघू आपण. जंगलामध्ये हरवलो तर काय हरकत नाही आहे, काय अडचण नाही आहे. हरवलो तर हरवलो, काय प्रॉब्लेम नाही आहे. ह्या ठिकाणी काय आहे बघूया. वाघ अचानक
पण काळजी करू नका, तुमच्यासाठी मी तुम्हाला सगळ्या ठिकाणी घेऊन चाललो आहे, काळजी करायची नाही तुम्ही, ठीक आहे. या ठिकाणी वाघ आला तरी काय घाबरत नाही मी, पण तुम्हाला सर्वांना दाखवून राहणार मी, दाखवून तुम्हा सर्व. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आता मी इथं हरवून, त्यामुळे इथून वापस उडून टाकतो. भीती वाटली मला, कारण की अचानक कुठून वाघ निघाला तर शी. युनिव्हर्सिटीमध्ये परमिशन आहे का नाही असं काय माहीत नाही आम्हाला. कुठं लिहिलं तर नाही बघा की परमिशन नाही आहे म्हणून युनिव्हर्सिटीमध्ये व्हिडिओ काढायची. जर सांगितलं आम्हाला की परमिशन नाही आहे तरीसुद्धा मी काढणार, लपून लपून काढणार. युनिव्हर्सिटीमध्ये हाकलून दिलं तरीसुद्धा काढणार, काळजी करू नका. मी तुमच्यासाठी कुठं बी कॅमेऱ्याच्या मागे मंगेश, पुढं व मंगेश, मंगेश टीव्ही. ये हाँ वाह, ओ माय गॉड, कितने लव बर्ड है. उनको परमिशन लेना पड़ेगा मुझे, वो कैमरे में आ गए शायद से, मुझे नहीं पता आए हैं नहीं आए. अगर आए हैं तो मैं उनका फेस ब्लर कर दूंगा. मगर बहुत प्यारे हैं दोनों भी, बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड. उसके बाद अगर मैं चाहूँ थोड़ा सा तो गाडी पण नाही, गाडी नाही देता. बुद्ध संध्याकाळी, बुद्ध सकाळी, अरे घाण मन आहे बोलायचं आपल्याला. त्यानंतर रवींद्र बाळासाहेब घायातळे असं काहीतरी नाव आहे यांचं. ह्या ठिकाणी काय आहे मला नाही माहिती आहे, पण मी बघणार नाही. चला पुढं. आणखी गाडी लावा इथं, गाडी लावा इथं. विस्पय भवन बौद्ध विहार धम्म परिषद आहे असं. मस्त आहे, घे ना सोबत, सोबत घेऊन चल. चला जाऊया आपण. बौद्ध विहार आहे, आय डोंट नो काय आहे समोर, पण चला मज्जा करूया मस्त. ठीक आहे. आय होप की आवाज येतोय. आवाज जर मिस नाही झाला ना मग सगळ्यात बेस्ट थिंग आहे. आवाज मिक्स नाही व्हायला पाहिजे, आवाज यायला पाहिजे, आवाज मिस नाही व्हायला पाहिजे. मध्ये जायचा प्रयत्न केला आपण, मध्ये जाऊया. बौद्धांची आणि डॉक्टर बाबासाहेब, तथागत गौतम बुद्धांची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची खूप छान अशी प्रतिमा उभा आहे समोर. नमन करूया इथूनच आपण दोघांनाही. आतमध्ये जायचं आहे, पण वरून आल्यानंतर, वरच्या लेण्या अगोदर पाहणार आहे मी, नंतर खाली येणार आहे. वरून लेण्या पाहिल्या मग खाली येईल आणि सगळ्या गोष्टी पाहेन व्यवस्थित. चला ठीक आहे. ते त्या ठिकाणी जोडपं चाललेलं आहे, ते दुसरं जोडपं आहे आणि हे माझं जोडपं आहे. नशीब. अरे जाऊ दे, काय हरकत नाही. सॉरी म्हणतो ना भया, यू आर माय बडी. वी आर ब्रो. ते भिंतीचे आहेत त्या ठिकाणी. आता काय चढू, काय पायऱ्या चढू वरी जाऊन. अरे गौतम बुद्धांचा विजय असो, चला वरी, काय फरक पडत नाही. डरते नाही, हम नहीं डरते किसी मंजर से, क्योंकि जाते खंजर से. गौतम बुद्ध घाण बोलत नाही काही. काय म्हणलं, जल्दी से बोलिए और बडा आवाज बोलिए. भंतीजे आलेले आहेत त्या ठिकाणी. भंतीजे आहेत ते की मॉन्क आहेत, आय डोंट नो कोण आहेत ते, पण लाल कपडा आहे अंगावर त्यांच्या. चल रे. चला. पाय फार दुखत आहेत पाय, काहीच दुखत नाही, काय ना, आणखी सध्या काही झालंच नाहीये. काय वजन, हेल्मेट ठेवायचं ना खाली. जाऊ दे, चला आता चल. सर वरी लेण्या आहेत ना, किती लांब आणखी एवढं चालायचं. ओके ठीक आहे, थँक्यू. धाफ लागतीये आणि ह्या पायऱ्या स्टेप्स आहेत ना, अंतर थोडं जास्त आहे. पळ ना मोठ्या, पळ. अरे पळ ना, डरी कमी होईल. अंतर खूप जास्त आहे आणि डायरेक्टली वरी आहेत ह्या ज्या स्टेप्स आहेत त्या. दम लागला, खतरनाक मरतोय मी आता. बाळांनो, जर तुम्हाला मी दिसलो नाही उद्याच्याला तर समजून घ्या मी हरवलो युनिव्हर्सिटीमध्ये. झुमका मिल गया मुझे किसी का, मगर क्या उठाओ क्यों लूँ मैं, यहाँ पे रख दूंगा इसको. प्रमोद तांगड़े
भीड़ के हाँ घूमने। चलो अभी इधर का तो बंद दिख रहा है, शायद से लॉक है। लेट्स गो। लुक तो प्यारा है भैया। चलो ये यहाँ पे ये मुझे गार्ड दिख रहा है, शायद से वो मना कर दे क्या मैं रिकॉर्ड करने के लिए। अब अगर उसने मना कर दिया तो मैं रिकॉर्ड नहीं कर पाऊंगा भैया। अब फट रही है मेरी, बहुत ज़ोर से फट रही है मेरी। ओके अभी देखते हैं क्या होता है क्या नहीं होता है, तब तक मैं साइलेंट चलूँगा। वहाँ पे क्या खाना खा रहे क्या? लेना इकडे आहेत का? इकडे येतं इथून वरी ते पण शिकून जावं लागेल। सर लेणे बघा इकडून जायचं वरी, टिकून घ्या। अच्छा द्या 50 रुपये द्या त्यांना। आहेत चिल्लर? माझ्याकडे आहेत 50 रुपये चिल्लर। पाण्याची बॉटल आहे सोबत? हां ओके ठीक। किती वेळ लागेल पूर्ण लेण्या फिरायला सर? काय म्हणले? अर्धा घंटा? दॅट्स इट। ह्या बुक्स आहेत आपल्या। तिकीट घेतलंय। एक गंमत सांगायची राहिली तुम्हाला, एक गंमत दाखवतो मी। आय डोंट नो गंमत आहे का काय आहे, पण ऐका। त्या ठिकाणी बघा वरी तिकीट बघितलं तुम्ही, तिकीट पॉज करून बघा तुम्ही। त्या ठिकाणी जे तिकीट आहे ते विदेशीयांसाठी 300 रुपये तिकीट आहे आणि आपले जे इंडियन लोक आहेत त्यांच्यासाठी फक्त आणि फक्त 25 रुपये तिकीट आहे। म्हणजे आपल्याला जर खूप चांगल्या प्रकारे व्ह्यू पाहायचा असेल किंवा व्ह्यू एक्सपिरियन्स करायचा असेल तर आपल्याला फीस खूप फार कमी आहे आपल्या इंडियामध्ये सगळं पटकन आपण लवकर फिरू शकतो, सगळ्या गोष्टी पाहू शकतो। याचा अर्थ मला सांगायचं आहे काय म्हणजे तुम्हाला की होता होईल तेवढं एक्सप्लोर करा, बघा, फिरा, मज्जा करा। माझा फोन द्या बरं 1 मिनिट 1 सेकंडसाठी जरा। हे आहे सगळं। मला असं वाटतं की मी हेल्मेट काढायला पाहिजे आता। हेल्मेट मी काढतोच, कारण की हेल्मेट जर असंच ठेवलं मी तर पूर्ण उकडून निघणार आहे हेल्मेटमध्ये। हेल्मेट काढावं लागेल मला पटकन, जेणेकरून मी तुम्हाला लुकही दाखवेल। हा कॅमेरा मी ह्यासाठी ठेवला की तुम्हाला स्टेप्स दिसायला पाहिजे आणि मी जे पाहतोय ते दिसायला पाहिजे। बट सध्या पॉसिबल। अरे ओ माय गॉड, तुम्हाला दाखवतो मी 1 सेकंड ना, 1 सेकंड बघा फक्त। आय होप तुम्हाला ती सगळं दिसते सिटी, खूप ब्युटिफुल सिटी दिसते तुम्हाला। 1 सेकंदासाठी मी कॅमेरा फ्लिप, खूप छान दिसते आणि खतरनाक आहे लुक। वा, या ठिकाणी त्या ठिकाणी पाण्याचा छोटासा धबधबा आहे त्या ठिकाणी आणि मस्त वातावरण आहे, जास्त गर्दी नाही आहे, वातावरण शांत आहे आणि वाव। काय म्हणले? बघून चला म्हणलं। अरे देखो एक ना एक दिन मरना ही है। देख आज मर लो कोई दिक्कत नहीं है। अभी फ़िलहाल तो कन्फ्यूज़न है कि जाए कहाँ। अभी पहले ऊपर चलते हैं, ऊपर का देख लेंगे, उसके बाद नीचे आते हैं। और मुझे हेलमेट निकालना पड़ेगा भैया, क्योंकि हेलमेट से मैं मर जाऊँगा। अगर ये देख रहे हो पसीना, 1 सेकंड में हेलमेट निकालता हूँ, पकड़ना इसको। आप देखो पसीना ही पसीना आता है कि ना मुझे। वाटतंय ना आंघोळ केली। घाम आहे हेल्मेट मधला। चला तर मला दाखवतो सगळ्यांना मी की काय ये। 1 सेकंड मला कॅमेरा दाखव, कॅमेरा। वाव, खूप छान आहे वातावरण ह्या ठिकाणचं। आणि मला मोठ्यानं बोलायची इच्छा नाही आहे, कारण की मी जर मोठ्यानं बोललं तर ह्या ठिकाणची जी सायलेन्स पीस आहे ही डिस्टर्ब होईल। पण ओ माय गॉड, किती छान वातावरण आहे ह्या ठिकाणचं। चला पुढे जाऊया। इकडे पण एक रस्ता आहे, इकडे पण एक रस्ता आहे। आणि मला एक गोष्ट खूप छान आवडली, ती गोष्ट आहे की या ठिकाणी बिन्स ठेवले आहेत, जे की तुम्ही रॅपर वगैरे खाल, जे काही आणताल, तुम्ही ज्या काही गोष्टी आणताल तुम्ही त्या सरासरी तुमच्या सोबत कॅरी करा खाली जाईपर्यंत आणि खाली एका डस्टबिनमध्ये ठेवा किंवा या ठिकाणी तुम्ही टाकू शकता ह्या डस्टबिनमध्ये। खूप छान आहे, स्वच्छता राखलेली आहे, कुठं तुम्हाला इथं कचरा व खुळा दिसत नाहीये। यासाठी संभाजीनगरच्या पब्लिकची आणि या इकोसिस्टम मॅनेज करणाऱ्यांची खूप तारीफ आहे, तुम्हाला बिग थम्सअप आहे।
आता आम्हाला दोघांनाही खूप घाम आलेला आहे, पाणी प्यावं लागेल. अगोदर मी कॅमेरामॅनला पाणी प्यायला बस सांगतो, पाणी वगैरे प्या. ओके सो वा वरी पाणी पडतंय, तुला रिलॅक्स कर, बसायचं थोडंसं. ए मला लेट्स सी वैभव, इथून पळत जाऊया, इथून पळत जाऊया, बघू वरी कोण पोहोचते. वरी काय रेस्ट करू, मग मजा येणार. ओके ऑन द काउंट ऑफ पाहिजे तू ऐ चिटिंग नाही करणार का. ऑन द काउंट ऑफ 3, 2, 1 गो. मोठे मोठे चल मी जीत गया. माय गॉड फायनली आलो. आता रेस्ट करणार थोडंसं 5 मिनिट. फुकटचं वजन का नाही टाकलास का नाही, झाडलं की नाही मोठे. सो हेअर आय एम. थोडा घाम घाम झाला आहे. वरी पाऊस पाणी पाऊस पडते, पाऊस नाही पाणी पडते वरून. आणि मी नॅचरल आहे पाणी, नॅचरल. मज्जा यायली. ॲडव्हेंचर आहे, ॲडव्हेंचर खतरनाक. वाव. देअर आर लॉट्स ऑफ वेज टू डाय. सगळ्यात खतरनाक एक असेल जर त्याला कुणी छेडलं तर. गेस करा काय आहे. मोवळा आहे. खतरनाक वे असेल त्याला. पाणी प्यायला थांबलोत. वाव. हे बघा, आय होप यू कॅन सी इट गाइस. संभाजीनगर. ॲक्च्युली ही युनिव्हर्सिटी आहे जी ह्या ठिकाणी तुम्हाला दिसते. ही युनिव्हर्सिटी असली, युनिव्हर्सिटीचं पार्ट आहे हे सगळं. आणि त्या ठिकाणी बघा पुढचं संभाजीनगर. वा झूम होतं हे असं. वा बेटे 10x झूम आहे, पण काय कामच नाही, काय दिसत नाही आहे. राहू दे ना, राहू दे ना, राहू दे त्याला. बघ काढ, तुला लागेल, राहू दे. पाणी प्यायचं आहे मला. कॅन यू प्लीज ओपन दिस. क्लोज दिस बॉटल एंड लेट्स गो. हम यहाँ पे रुकने नहीं आए हैं, यहाँ पे घूमने आए हैं और घूमेंगे ही, बैठेंगे नहीं यहाँ पे भैया. लेट्स गो. चलो. ओके. घाम येतोय खूप जास्त, पण मजा येते, इसीलिए रुकेंगे नहीं भैया, रुकेंगे नहीं, ना ही झुकेंगे और ना ही कुछ प्रॉब्लम होगा हमें. सो डोंट वरी गाइस. क्योंकि अगर आपने वरी किया तो फिर क्या ही जिया. हाँ क्या ही जिया भैया. मस्त कोरलंय ह्या ठिकाणचं. बघूया आपण. ओके सो फर्स्ट ऑफ ऑल मला लाईट बंद करावं लागेल. एवढा घाम आय थिंक 2 ते 3 हप्त्यानंतर एवढा घाम निघला माझा. पण मजा आहे. हे दाखवू का. लेणी क्रमांक 4 गुफा 6. शुड आय होल्ड दिस. ओके टेक इट प्रॉपरली. ए स्कोरल बघ ना मंथन भैया, बघ ना कशी ती अटॅच झाली आहे. त्याच्यात काय झूम कर, तिला झूम कर. कॅमेराची क्वालिटी भारी. फिजिक्सचा आणखी एक फंडा, खतरनाक फंडा आहे.
पूर्ण जी वॉल आहे पूर्ण इन्क्लाइन वॉल आहे. वाटलंच तर मी उभा राहतो ह्या ठिकाणी. बघा मी उभा राहिलो इथं. जी वॉल पूर्ण तू दिसत नाही. वॉल आहे आणि त्या पूर्ण इन्क्लाइन वॉलवर ती स्क्वेरल चढती आहे. कॅन यू गेस द ॲबिलिटी ऑफ दॅट स्क्वेरल? बरं ह्या लेणीचा नंबर दाखव किती आहे. लेणीचं नाव दाखव. काय 4. लेणी क्रमांक 4. काय होईल? स्तूप आहे ना. मस्त पूर्ण डोंगर आहे ना. डोंगर हा पूर्ण डोंगर आहे रे कोरलेला. आणि या मूर्त्या बघा तुम्ही. शपथ मस्त आहे सगळं. एक नंबर आहे. चला जाऊया आतमध्ये. आतमध्ये जाता वेळेस चप्पल आणि बूट्स काढायला सांगितलेले आहेत आम्हाला. आणि ते सांगायची गरज नव्हती. रिस्पेक्ट आहे गौतम बुद्धांविषयी. कारण की लहानपणापासूनच खूप अगोदरपासून माझे घरचे म्हणजे स्पेशली सांगायचं झालं तर माझ्या मावस भावांनी या ह्याच्यामध्ये खूप जास्त कंट्रीब्युशन दिलं आहे मला. मावस भावांनी आणि त्यांनी एवढं बुद्धांना वगैरे मानायचे तर खूप चांगले संस्कार आहेत त्यांचे माझ्यावर. बरं आता मधल्या मी तुम्हाला लेण्या वगैरे दाखवल. ह्या लेण्या दाखवायच्या. ह्या मधल्या लेण्या वगैरे तुम्हाला दाखवल मी. याच्या अगोदर तुम्ही हे लुक बघा. आय होप चप्पल चोरीला गेली तुमच्या रिस्क आहे. पण चप्पल काढायची आहे इथं. या ठिकाणी काय खड्डा आहे वाटतं. हे तोडी मारली की डायरेक्ट खालीच आहे. या ठिकाणी काय माहीत नाही आम्हाला. पण हां हो आवाज घुमतोय रे इथे. ये वैभव 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 ये. हो शिट आय एम सॉरी. डॅम मॅन. हां सध्या तर सगळं काय दिसतंय. वाव या ठिकाणी जायची भीती वाटायली मला. यात रस्ता आहे. बॅक रूम. पोटॅटो चॉको अँड अँग. अँग मराठी माणूस आहेस मित्रा तू. रिअल लाईफ बॅक रूम आहे. तर संभाजीनगरकडे आलो होतो मी. मला रेकॉर्ड कर प्लीज. टॉर्च लाव. भीती वाटायली मला खूप जास्त. वारलो तर हे आहे रिस्पॉन्सिबल. खूप जास्त भीती वाटायली. अचानक काय वाघ इकडून सगळं देशील भाऊ करून. पुढे ना. अरे काही नाही हे तर मंदिरासारखं आहे आपल्या. वरी टॉर्च. हां खाली घे कॅम. अरे ह्याला टॉर्च आहे ना राव. हां ओके. वाव मस्त आहे सगळं. एक 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 बघूया आपण. हे काय हे हनुमान आहेत रे. बुद्ध यांच्याकडं हे कसं काय गदा कसं काय. तू कसला प्रभाव असेल जर एवढ्या मोठ्या लेण्या कार्व केल्या त्या ठिकाणी. तर गेस करा तुम्ही की प्रभाव कसला असेल ॲट दॅट टाईम. किती छान प्रभाव पडलेला असेल. आणि या जी मूर्ती दिसते त्या मूर्तीच्या आतमध्ये सुद्धा छोट्या छोट्या मूर्ती कोरलेल्या आहेत माहिती आहे. बघा तुम्ही दगड पूर्ण दगड आहेत ते. ओ मॅन मस्त आहेत मस्त आहेत. काटा बघताय अंगावर. काटा आलाय पूर्ण अंगावर. हे शपथ मस्त मस्त असतं. एक नंबर. वाव हे आहे गेट नंबर 2. आता याच्यावर गेट नंबर 4 आहे असं वाटतंय मला. पण ठीक आहे बघूया काय तर. कुली नंबर 3. सॉरी गेट नंबर 3. कुली नाही सॉरी म्हणतो. हां वाव टॉर्च लावलेला आहे. चला आतमध्ये. सॉक्स भिजले तरी भिजले काय हरकत नाही. मी पूर्ण भेटतो तर काय प्रॉब्लेम नाही आहे. पण बघायचं आहे. एक्सपिरियन्स घ्यायचं. हो मध्ये काय निघून आहे बाबा. क्लीन आहे यार. काय ह्या ठिकाणी इन्फॉर्मेशन अबाउट. हां ज्यांना माहीत नाही इन्फॉर्मेशन त्यांनी हे स्कॅन करा. मलाही माहीत नाही स्कॅन करा. हे ह्याच्यावर आपण इन्फॉर्मेशन गॅदर करूया. मस्त आहे. स्कॅन करून इन्फॉर्मेशन जमा करा. त्यांना माहीत नाही कारण की आजकालचे जे आपलं यूथ आहे ना जसं की आम्ही लोक आहेत हे इतिहास अभ्यास करायचं म्हणलं की जोवर येतं. इथं समोर काय गुफा एक मध्ये रे. टॉर्चला पूर्ण कसलं एवढी डार्क आहे ही. दोघांचे आमचे टॉर्च चालू येतं तरी सुद्धा खतरनाक अंधार आहे. कॅमेरामध्ये दिसतंय तुम्हाला पण सॉरी मी आंधळा आहे. मला चष्मा लागलेला आहे. पण मस्त आहे एक नंबर. याची व्हिजिबिलिटी चांगली. कॅमेऱ्याची दाखवा. कॅमेरा आतमध्ये
कॅमेराची व्हिजिबिलिटी चांगली याच्या. वाव. लाईट चालू आहे, टॉर्च चालू आहे, तरी सुद्धा अंधार आहे आणि आवाज घुमतो या ठिकाणी. घुमणारेच आहे. इको आहे. इको. बरं, सायन्सचे विद्यार्थी, माझे विद्यार्थी तुम्ही सायन्स. इको काय असतं डिफाईन करा, लवकर डिफाईन करा, 2 मिनिटामध्ये डिफाईन करा. इको काय असतं? व्हॉट इज इको? इको काय असतं? हां, रिफ्लेक्शन ऑफ साऊंड. बघा इको काय असतं सांगा लोक. चला, व्हॉट इज इको? हां, या ठिकाणी काय अंधार आहे, दिसत नाही मला. हां ठीक आहे, चला या ठिकाणी यायचं आणि जेवण करत बसायचं. पण काय असेल बरं, हे काय असेल? समजा हा राजवाडा असेल का त्या काळाचा? वैभव, हा राजवाडा असेल का त्या काळाचा? मग काय असणार आहे? ह्या ठिकाणी काय मॉन्क यायची, व्यवस्थित अभ्यास करत बसायचे का इथं? आणि हे काय त्यांचं मॉन्कचं? हे लायब्ररी होती. मस्त मस्त, एक नंबर आहे यार. हे रिपेअर का नाही केलेली? तुटलेली आहे असंच की रिपेअर करावी लागेल याला. आणि एक फेनॉमेना बघा तुम्ही, एक खूप चांगला फेनॉमेना आहे. तो फेनॉमेना सांगतो तुम्हाला मी. जर नीट बघितलं तर प्रकाश त्या दिशेने येतोय सरळ आणि बाजूनं सगळीकडे अंधार आहे. एवढा अंधार आहे की कॅमेरा जरी घेऊन गेलो टॉर्च सोबत तरी दिसत नाहीये. फोन घेऊन तो टॉर्च सोबत पूर्ण तरी अंधार दिसत नाही, कारण की पूर्ण ॲब्झॉर्प्शन होतं त्या ठिकाणी लाईटचं. आणि एक बघा तुम्ही, एक फेनॉमेना बघा, डिरेक्टली बुद्धांच्या फेसवर जी मूर्ती आहे ना, त्या मूर्तीवर फक्त प्रकाश पडतोय. त्यांच्या साईडला जर बघितलं, साईडला अंधार सगळा दिसतोय. एवढंच बघा फक्त तुम्ही की फेनॉमेना किती भारी आणि किती सायंटिफिक वेनं बांधलेलं आहे. दिसतंय तुम्हाला डिरेक्टली पूर्ण जे सनलाईट आहे, सॉरी जे प्रकाश आहे तो सगळा प्रकाश यांच्या चेहऱ्यावर पडतोय. त्याच्यानंतर बाजूनं सगळं अंधार दिसतोय. मला भीती वाटते खूप जास्त. बघा सगळं अंधार दिसतोय, हा पूर्ण अंधार आहे. एवढीच फक्त लाईट आहे, बघा सगळं अंधार आहे पूर्ण. समजतंय तुम्हाला की किती चांगल्या प्रकारे याला रेकॉर्ड केलेलं आहे, किती चांगल्या प्रकारे याला बनवलेलं आहे. खूप मस्त आहे हे. आणखी सांगायचं झालं तर या ठिकाणी सुद्धा आणखी छोटे छोटे हॉल्स आहेत. वाव. आणि ह्या ठिकाणी एक खड्डा आहे. जरी तुम्ही असं माझा मोबाईल सोडला, या ठिकाणी जर असं मी मोबाईल माझा सोडला तर मज्जा येईल. सोडू मोबाईल. चला आता इन्फॉर्मेशन तुम्हाला दाखवतो मी 1 सेकंदासाठी. ह्याला स्कॅन केल्यानंतर तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळते. आणि ही यूट्यूबवर व्हिडिओज पोस्ट करतो रोज, पैशासाठी नाही तर ज्या वेळेस म्हातारा होईल त्यावेळेस जो अंगातला किडा आहे ना हा शांत होईल. मग म्हातारपणी काय एक्सायटिंग करणार नाही, करायचं म्हणलं तर काही करता येतं. पण हा जो किडा आहे हा जवानीतला, हा किडा आत्ताच असेल ना, म्हातारपणी बघायचं याला. ठीक आहे, चला ठीक आहे. आता उतरतोय खाली. ज्या केव्ज, औरंगाबाद केव्ज बघितल्यात मी वरून. या ठिकाणी तुम्हाला दाखवलं सगळ्यात व्यवस्थित रेकॉर्ड केलेलं आहे मी. व्यवस्थित खूप मोठा व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे मी. सगळं व्यवस्थित दाखवेल तुम्हाला मी. त्यानंतर हो, इंटरेस्टिंग तर आहे सगळं व्यवस्थित. खाली उतरतोय, खाली उतरता उतरता पडायची भीती वाटते. पडलं की थोबाडा सगळंच जाणार आहे. त्याच्यामुळं खूप सावकाश सांभाळून चाललंय काम. ओके, चलो. फायनली वी हॅव रीच्ड ॲट द बॉटम ऑफ द केव्ज. लाकडी पूल. हे लाकडी पूल आहे आणि वरी कोणतरी वरडत आहे. अब हमारे नाम से चिल्ला रहा है या किसके नाम से चिल्ला रहा है हमें नहीं पसंद. पण मैंने एक चीज़ नोटिस की मैंने गाइस कि मैं जब से देख रहा हूँ यहाँ पे बस कपल ही कपल आ रहे हैं. यहाँ पे ऐसा नहीं कि 2 दोस्त आए हैं. इसका मतलब हम दोनों कपल नहीं है, हम दोनों ब्रोज है. बट यहाँ पे कपल ही कपल आ रहे हैं भैया. यार पाणी याच्यामध्ये. मेडिटेशन सेंटर आहे खाली. फायनली खाली आलो आहे.
गाडी दिसतीये का आपली खाली? गाडी नसायला पाहिजे, मग मज्जा येणार आहे. गाडी चोरीला गेली आपली. खरंच गाडी नाही खाली. आई शपथ. हाय हाय हाय, फाटली होती रे 1 मिनिटासाठी. दिमागाची नस. शब्द जरा चांगले, काही बोलायचं नाही. चला. तर मला म्हणायचं होतं की संभाजीनगरमध्ये आणखी एक गोष्ट नोटीस केली. लाईट सिग्नल आहेत तिथं बीडकरांनो. लाईट सिग्नल्स आहेत या ठिकाणी आणि ते पूर्णपणे पाळले जातात. कारण आहे की खूप क्राऊडेड सिटी, खूप जास्त नाही पण क्राऊडेड सिटी आहे. आपल्याकडे जास्त क्राऊड नाही आहे, तरीसुद्धा 2-3 ठिकाणं असे आहेत ज्या ठिकाणी खूप गर्दी होती. त्या ठिकाणी तरी बसवा रे, सिग्नल्स बसवा, सिग्नल्स पाळा. चांगली गोष्ट असेल ती. अरे मुंह में आ गए थे, माँ कसम भैया इतनी फट गई थी मेरी, क्योंकि वो देख रहा था मेरी तरफ ही देख रहा था पुलिस वाला. बहुत ज़्यादा फटी कि चलो कोई दिक्कत नहीं, यहाँ से बाहर निकलते पहले, फिर उसके बाद मैं बात करूँगा आपसे, ठीक है. नाश्ता करायला थांबलो होतो आत्ता. मिसळपाव, रस्सा वडा मस्त आहे, दोन्ही बी सेम होतं.